विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत ड्रीम विजन क्लासेसचा भव्य शुभारंभ शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय. जत्रा हॉटेल परिसरातील रामलीला हॉल येथे आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व मान्यवरांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली. अ विजन फॉर बेटर टुमॉरो हे ध्येय डोळ्यासमोर ठेवत सुरू करण्यात आलेल्या या क्लासेसमध्ये इयत्ता 8वी ते 10वी, एसएससी, सीएससी तसेच 11वी व 12वी विज्ञान शाखेसोबतच IIT, JEE, नीट आणि MHT सेट परीक्षांची तयारी करून दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फाउंडेशन कोर्स देखील उपलब्ध करण्यात आलाय. संस्थेमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध असून अभ्यासिका, संगणक कक्ष आणि डिजिटल वर्ग यांचा समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचा लाभ मिळणार आहे. या संस्थेचे मार्गदर्शक श्री विलास महाजन सर, MTech गेट 2015 यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा संकल्प व्यक्त केलाय. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन आमदार मंगेशदादा चव्हाण, चाळीसगाव विधानसभा यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून संजय भास्करराव पाटील, सभापती पंचायत समिती चाळीसगाव, पोपट एकनाथ भोळे, माननीय सभापती शिक्षण व अर्थ समिती जिल्हा परिषद जळगाव, रिद्धी निमसे नगरसेवक प्रभाग क्रमांक 2 नाशिक मनपा, ऐश्वर्या जेजुरकर नगरसेविका प्रभाग क्रमांक 2 नाशिक मनपा, ॲडव्होकेट नामदेव शिंदे नगरसेवक प्रभाग क्रमांक 2 नाशिक मनपा, तसेच इंदुबाई खेताडे नगरसेविका प्रभाग क्रमांक 2 नाशिक मनपा यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. गुणवत्ता जर आपल्या मुलांची मिळवायची असेल तर माझं ड्रीम विजन क्लासेसच्या त्या लोकमतच्या पहिल्या पानावर नाव आलं पाहिजे अशी आपल्याला शुभेच्छा देतो. आज या माझ्या मुलांना शिक्षक सुद्धा टाळ्या खूप वाजवत आहे, पण माझ्या विद्यार्थ्यांना शिक्षक जे शिकवतात ते पूर्ण आत्मग्रहण आपण केलं पाहिजे आणि आपल्या शिक्षकाचं नाव सुद्धा या महाराष्ट्रात तुम्ही चौकलं पाहिजे अशी तुम्हाला विनंती करतो. युनिट चालू होत आहे, त्यांनी देखील एक प्रयत्न, त्यांचं देखील एक स्वप्नच आहे की त्यांच्या स्वप्नांना सत्याचा स्पर्श या ड्रीम विजनच्या माध्यमातून येणाऱ्या काळात करणारे सगळे विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आपण अतिशय एक चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे एकत्र आलो आहे. हे सगळं चित्र जर बघितलं तर मला असं वाटतं की ही एक नुसती इमारत नाही आहे, तर ही स्वप्नांना उंच पद्धतीने भरारी देणारी आणि संघर्षाच्या सुवर्ण यशात परिवर्तनाचं ज्ञानलेप लावणारं हे युनिट आहे असं मला वाटतं. कारण की या तेजस्वी प्रवासाचे साक्षीदार आज जरी आपण होत असलो, परंतु या तेजस्वी प्रकाशामागे मागील काही काळाचा मोठा संघर्ष यामागे दडला आहे. आपल्या मनोगतात संजू तात्या असतील, पोपट तात्या यांनी त्या परिवाराचं सांगितलंच, परंतु आजचा हा काय नुसता एक डिजिटल वर्गाचा किंवा फक्त संगणक कक्षाचा हा काही लोकार्पण किंवा उद्घाटन नाही आहे, तर हे उद्याचं ज्ञानक्रांतीचं प्रारंभ होणारं हे एक मोठं युनिट आहे असं मला वाटतं. आणि त्या ज्ञानक्रांतीमध्ये आपण सगळे जिजाऊचे लेखी असतील, आमचे सगळे तरुण मित्र असतील, विद्यार्थी असतील, हे ड्रीम विजनच्या माध्यमातून इथं परिश्रम घेत आहेत. खरं तर एक नवी दृष्टी या माध्यमातून साकारले जाईल असा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो. आपण ज्या इमारतीत आहोत त्या इमारतीचा मागील 10 वर्षाचा अनुभव मला सांगितला. खरं तर या सगळ्या प्रक्रियेत आवर्जून नाव घेतलं पाहिजे. म्हणजे विलासजी महाजन असतील, भूषण निकम असतील किंवा घोगरे सर असतील, म्हणजे विलास दादा तुमचं वय अगदी माझ्यापेक्षा तुम्ही लहानच असाल. 35शीतला असलेल्या तरुणाचं हे ज्याला आपण म्हणावं की स्वप्नवत वाटावं अशा पद्धतीने इथं आज चांगल्या पद्धतीचे एक दालन या नाशिकसारख्या ठिकाणी येऊन गावापासून विद्यार्थी म्हटलं की मुली बघा किती शांत आहे. आज 200 किलोमीटरला येऊन म्हणजे गोदावरीच्या काठाचा हा प्रवास अगदी तितूर नदीपासून सुरू झालेला आज आपण सगळेजण पाहतोय की आपले असलेले संचालक यांनी विलास महाजन हे अतिशय चांगल्या पद्धतीने BE मेकॅनिकल झाले, ME थर्मल झालेत आणि पुन्हा अजून ते गेट क्वालिफाईड आहेत.
मला असं वाटतं की ह्या नुसत्या पदव्याच नाही आहेत, तर या पदव्यांसोबत त्यांच्यामध्ये जिद्द आणि चिकाटीचा एक संचय हा एकंदरीत दिसताना इथं दिसतोय. या सगळ्या टीमला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो की आपण आज जे हे दालन चालू करता आहेत. मी असं म्हणणार, बरेचदा म्हणतात किती विद्यार्थी आहेत, बघा तिथं ते शूज काढलेले दिसत आहेत सगळ्यांचे, म्हणजे आमच्याकडे किती शूज निघतात याच्यावर आमची राजकीय नेत्याचा आपण परिमाण मोजत असतो. पण एकंदरीत आपण आपले अनेक विद्यार्थी आजवर घडवलेत. येणाऱ्या काळात विलासजी तुमच्या माध्यमातून अतिशय चांगली विद्यार्थी घडवण्याचं काम ही अकॅडमी. सर बघा, ग्रँड ओपनिंग करण्याचा मिनिंग काय होता, तर नाशिक आपले क्लासेस आहेत आणि आपल्या क्लासच्या लोगोमध्ये DV40 असा एक उल्लेख आहे. DV40 म्हणजे ड्रीम विजन आणि 40 म्हणजे ओनली 40 स्टुडंट. पण मग आपण एका बॅच मध्ये 40च मुलं घेतो, हे फक्त इथे जे लोकल लोक आहेत त्यांनाच माहिती. म्हणजे आउट ऑफ राहतात, नाशिक मधून बाहेर राहतात, त्या खूप लोकांना माहित नाही की आपण किती सिलेक्टेड मुलांना इथे शिकवतो, त्या सिलेक्टेड मुलांमध्ये किती साऱ्या मुलांचा रिझल्ट आणतो. प्लस आपण या वर्षी डिजिटल लायब्ररी, डिजिटल क्लासरूम्स प्लस कॉम्प्युटर लॅब आपण तयार केले आहे. मग या सगळ्यांचा ऍक्सेस मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी, या सगळ्यांची इन्फॉर्मेशन मुलांपर्यंत जर पोहोचवायची असेल तर त्यासाठी आपल्याला एका मोठ्या कार्यक्रमाची गरज पडते. त्यासाठीच आपण मंगेशदा चव्हाण यांना इथे आमंत्रित केले. पण मग त्यांनाच का आमंत्रित केलं हा क्वेश्चन खूप जण असेल, कारण की तुम्ही मंगेशदा चव्हाण यांचं व्यक्तिमत्व बघितलं तर चाळीसगाव जिल्ह्याचा जो कायापालट आहे आणि चाळीसगाव जिल्हा सध्या डिजिटल करण्याचं काम त्यांनी जे सुरू केलंय, त्यामुळेच मी त्यांच्यापासून प्रेरित होऊन मी त्यांना इथे उद्घाटनासाठी बोलवलं. आता 10वीचे एक्झाम चालू आहे आणि तुम्ही काय प्रोग्राम ठेवला आणि 20 तारखेला उद्याचा तुम्ही काय कार्यक्रम ठेवला? बघा, 10वीची जी एक्झाम आहे ती आता 17 तारखेला संपलेली आहे. मग आम्ही त्यांच्यासाठी प्रोग्राम ठेवला की ज्या आता एक्झाम झाली, मग एक्झाम नंतर म्हणजे 10वी नंतर काय करिअर, 10वी नंतर काय करिअर याचा महा करिअर सेमिनार आपण दरवर्षी घेत असतो. मग तो महा करिअर सेमिनार या 20 तारखेला आहे. या सेमिनार मध्ये आपण मुलांना सांगणार की इन फ्युचर येणारे JEE, नीट, नाटा, CET, इंडे यासारख्या नंबर ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत. खूप कमी मुलांना याबद्दल माहिती असते. याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण एक महा करिअर सेमिनार घेतोय, त्यामध्ये मुलांना आपण देणार आहोत. म्हणून मी सगळ्या पॅरेंट्सला सांगू इच्छितो की सगळ्यांनी या सेमिनारसाठी आवर्जून उपस्थिती लावा. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.